हाय, मी शुभांगी. तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज बघा भोगीचा सण आहे आणि भोगीचा सण आणि संक्रांत हे खूप महत्त्वाचे सण असतात स्त्रियांसाठी. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप खास होणार आहे. कारण आज आहे भोगी आणि माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज मी बनवणार आहे भोगीची भाजी आणि भाकरी. तर इथं बघा सकाळी पहिल्यांदा माझं सगळं आवरून घेतलं आणि त्याचनंतर या आहेत माझ्या नणंदबाई. तर त्यांची पहिली संक्रांत आहे, तर त्याच्यासाठी त्या इकडं आलेल्या आहेत माहेरी. तर दोघींनी आम्ही एकमेकींना हळदी कुंकू लावून घेतलं एकमेकींच्या. त्या माझ्या पाया पडल्या, मी सुद्धा त्यांच्या पाया पडली आणि मग इकडं मी भाजीची तयारी करायला लागले. तर भाज्या ज्या निवडून मी आदल्याच दिवशी रात्री सगळ्या ठेवल्या होत्या. म्हणजे ओले हरभरे किंवा वाटाणा, बटाटा, पावटा हे सगळं मी जे आहे ते आदल्या दिवशीच भाज्या ज्या आहेत त्या निवडून ठेवल्या होत्या. त्यामुळं मला सकाळी लवकर हे सगळं बनवायचं होतं म्हणून मग निवडून ठेवल्या होत्या आधीच. तर सकाळी बघा मी आधी पावटा वगैरे आहे ती भाजून घेतलं, जेणेकरून पावट्याचा जो कच्चापणा आहे तो निघून जाईल. पावटा, वाटाणा आणि ओला जो हरभरा आहे तो मी आधी सगळे तिन्ही भाजून घेतले आणि फोडणीसाठी बघा कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेतलं. तेलामध्ये जिरा मोहरीची फोडणी दिली. नंतर बारीक चिरलेला कांदा घातला. कांदा चांगला तेलामध्ये परतवून घेतला आणि कांदा परतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टॅमॅटोसुद्धा घालून घेतला आणि टॅमॅटो जो आहे तो सुद्धा मऊ होईपर्यंत तेलामध्ये अशा पद्धतीनं परतवून घेतलेला इथं. आणि त्याचनंतर बघा इथं मग सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यामध्ये घातला कांदा टॅमॅटो घातल्याच्यानंतर त्याच्यामध्ये ओला हरभरा, वाटाणा आणि पावटा घालून हे सगळं मिक्स करून घेतलं तेलामध्ये. आणि त्याचनंतर त्याच्यामध्ये थोडासा फ्लावर घातला इथं आणि जी वालाची शेंग आहे ती घालून घेतली आणि सगळं मिक्स करून घेतलं इथं. आता इथं थोडंसं चवीपुरतं मीठसुद्धा मी इथं ॲड करणार आहे. चवीपुरतं मीठ घालून घेतलं भाज्यांना, म्हणजे चांगलं लागलं जाईल मीठ अशा पद्धतीनं. आणि त्याचनंतर बघा इथं मग वांग्याचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत आणि एक बटाटासुद्धा त्याचेसुद्धा बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत. ते धुवून मी ह्याच्यामध्ये घातलेले आहेत. आता वांगा आणि बटाटा आहे ती मी सगळ्यात शेवटी घातलं. आणि एक बोर आणि गाजर हे सुद्धा ह्याच्यामध्ये घातलं. थोडंसंच घातलं आहे कारण भाजी जास्त गोड होईल म्हणून. हे सगळं मिक्स करून घेतल्या भाज्या. आता ह्याच्यामध्ये मी 2 चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि पुन्हा एकदा हे सगळं मिक्स करून घेतलं. थोडा जास्तच कांदा लसूण मसाला घातला कारण बोर आणि आपण गाजर वगैरे घालतो त्याच्यामुळं भाज्या जी आहे ती थोडीशी गोड होते. आणि त्याचनंतर त्याच्यामध्ये 2 ग्लास असे गरम पाणी ॲड केलं, जेणेकरून भाजीला जो रस्सा होतो ना त्याची चव अप्रतिम लागते. म्हणून गरम पाणी ॲड करायचं, भाज्या लवकर शिजतात सुद्धा. गरम पाणी ॲड केल्याच्यानंतर अर्धी वाटी त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि शेंगदाण्याचं कूट घालून पुन्हा एकदा ही भाजी मी सगळी मिक्स करून घेतली. आता ह्याच्यामध्ये मी झाकण ठेवून देणार आहे आणि झाकण ठेवून ही 15 ते 20 मिनटं भाजी चांगली शिजवून घेणार आहे. तेलामध्ये चांगली मऊ झालेली आहे भाजी. तर इकडं बघा आपली मस्त अशी भाजी शिजून तयार झालेली आहे. तर इकडं माझी भाजी होते नाही होते तोपर्यंत अभिज्ञाचं सुद्धा आज स्कूल आहे, तर त्याच्या स्कूलची तयारीसुद्धा करून दिली. त्याला नाश्ता करून दिला आणि मग त्याला स्कूलला पाठवून दिलं. आणि तो स्कूलला गेल्याच्या नंतर मग मी इथं बाजरीच्या भाकरी करायला घेतल्या. सकाळचंच लवकर हे सगळं उरकून घेतलं मी, जेणेकरून देवाला नैवेद्यसुद्धा आणि सगळ्यांनाच होईल म्हणून. मग इथं बाजरीच्या भाकरीसुद्धा मी तीळ लावून बनवून घेतल्या.
तर मी इथं एकच भाकरी दाखवलेली आहे, पण मी इथं 6 भाकरी बनवून घेतल्या. तर इथं बघा आपण ज्वारीची भाकरी करतो ना, तशीच भाकरी करायची आहे बाजरीची. फक्त वरून तीळ लावून घेतले आणि भाकरीसुद्धा माझी इथं रेडी झाली, भाजीसुद्धा रेडी झाली. तर देवाच्या नैवेद्याचं मी ते ताट तयार झालं. तोपर्यंत आमचा शिवानसुद्धा उठलेला आहे. तर त्याला शेजारी उठल्यानंतर आई दिसली नाही, तर त्याला खूप रडू येतं आणि म्हणून त्याला रडू आलं होतं इथं. तर अशा पद्धतीनं माझं सगळं आवरल्यानंतर मग देवालासुद्धा मी इथं नैवेद्य दाखवून घेतला आणि नमस्कार करून घेतला, देवाची पूजा केली. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.